नमस्कार मित्रांनो, पार्ट 2 व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण केकती वनस्पती बद्दल जाणून घेतलं, ती कशा पद्धतीने आपल्या घशावर तिचा इलाज केला जातो आणि कशी गुणकारी ते आपण मागच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेतलं. आणि ह्या व्हिडिओ मध्ये तिच्या फुलांचा उपयोग करून घशावर कशा पद्धतीने उपचार केला जातो तेच आपण जाणून घेणार आहोत बाबांकडून. तर बाबा हे काय आहे, तेच फुल आहे ते वनस्पतीचं. हे मित्रांनो बघू शकता, हे बघ जवळ नको जरा, ती वनस्पतीचं फुल आहे आणि हे 12 महिन्यातून एकदाच येत असतं ना. तर 12 महिन्यातून एकदाच येत असतं मित्रांनो हे फुल. तर ते बाबांनी ज्यावेळेस नवरात्रात येतं ना, ते नवरात्रात येतं ते फुल आणि तेव्हा हे फुल खुडून आता ते तसं ठेवलेलं आहे नाही का सांभाळून. तर बघू शकता मित्रांनो. बाबा त्याच्या पहिले आता काय करणार बाबा तुम्ही या फुल? अच्छा, बिडी करायची आणि त्यानंतर मग पेशंट असेल म्हणजे कोणी पण घसा दुखतो ना, त्या घशाचा मग बिडी वाढायची. तर मग डायरेक्ट त्याच्यावर त्याला हे भेटून जातो, म्हणजे आराम मिळतो. अच्छा, तर मित्रांनो आता बाबांची बिडी करायचं कार्यक्रम चालू आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे पान कसलं आहे? शिदाचं पान, त्याला आपल्या भाषेत शितसोना असं म्हणू शकतो आपण. बघू शकता. तर हे पान आहे, बिडी आपण याचीच करू राहिलो. आणि त्यानंतर हे फुलाचा जो भुकटा आहे तो आपण बिडीमध्ये टाकतो ना. तर बिडीमध्ये टाकला भुकटा आहे फुलाचा, भुकटा या बिडीमध्ये टाकला जातो आणि ही पेटवून ज्याचा घसा दुखत पेशंटचा त्याला आपण बिडी ओढण्यासाठी दिलं जातं, म्हणजे बिडी ओढण्यासाठी त्याला दिली जाते असं. तर मित्रांनो, या अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की या वनस्पती किती फायदेशीर आहे, किती गुणकारी आहे. त्या फुलाचा वापर आपण घशासाठी करत असतो मित्रांनो. तर हे बाबांकडून आपल्याला काही माहिती भेटली महत्वपूर्ण. तर असंच आपल्या अक्षय चौरे ब्लॉग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओचा महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.